तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की पार्श्व आणि प्रणील आज काय केलेलं आहे, स्पेशल काय खात आहेत. तर चला कंटिन्यू करूया आजच्या व्हिडिओला. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. काही चुकलं असेल तरी करा, काही आवडलं नसेल तरी करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यांनी सांडलं. पार्श्व छान नाही झाला समोसा. झाला का नाही झाला मला सांग. झाला ना? हसा एकदा बघू. पार्श्व कसा असतो? प्रणील तुला नाही हसायला लावलं. प्रणील कसा असतो? पार्श्व तू कसा असतो? कसा असतो? तर आज होता रुही आणि रुचीचा पेपर, त्यामुळे अर्धी शाळा होती, त्यामुळे डब्याला त्यांनी साबुदाणा खिचडी घेतली होती. तर पेपर हा 12:30ला सुटला की घरी आल्यानंतर त्या जेवण करतात, त्यामुळे खिचडी बनवली होती. त्या दोघीही पेपरला गेल्या आणि मग दिवस सगळा तसाच गेला. त्यांचा आल्यानंतर रिव्हिजन, अभ्यास हे दोन्हीचं चाललेलं होतं. आणि मग संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं ते काही समजत नव्हतं. म्हणून मग आज समोस्याचा बेत ठरवला. पण त्या दोघी जर इतर वेळी काय खाल्लं तर लवकर काही जेवत नाहीत, म्हणून समोसे लवकर केले होते, जेणेकरून त्या दोघी पोटभर खातील आणि मग संध्याकाळच्या वेळीस थोडंसं परत काहीतरी खातील. कारण असलं काही केलं की त्या पोटभर काही जेवत नाहीत. म्हणून मग समोसे जरा लवकरच उरकले आणि चौघांना हे समोसे फार आवडतात. फक्त पार्श्व आणि प्रणील आणि रुची काय करतात की वरचं बॅटर जे आहे ते खातात आणि आतला बटाटा जो आहे तो तसाच ठेवतात. म्हणून आम्ही जो आहे ना समोस्यामधला जो बटाटा आहे तो कमी घालतो, म्हणजे जेणेकरून ते थोडासा चिकटला जातो आणि मग तेवढा तो खाल्ला जातो. नाहीतर दरवेळेस ते दोघं तिघं काय करतात की काढून टाकतात मधला जो बटाटा आहे तो. तर मग समोसे केले. चौघांनीही अगदी छानपैकी अंगणात बसून समोसे खाल्ले. ते तुम्हाला मी पुढे दाखवतच आहे. तर रोज काय सुचत नाही नक्की की जेवायला काय बनवायचं, आणि मुलांना हे थोडंसं कधीतरी स्पायसी असं खावंसं वाटतं. तरी इमलीची जी चटणी असते, इमलीचं पाणी, तर ते संपलं होतं, त्यामुळे मग मी सॉस दिला होता मुलांना. सॉसबरोबर त्यांनी खाल्लं. मग आमच्या बाकी सर्वांसाठी कढी आणि भाकरी केली होती. मग आम्ही सगळ्यांनी जेवलो आणि जेवणाबरोबरच आम्ही सगळ्यांनी 2-2 समोसे घेतले होते. मुलांसाठी ठेवले होते आणि मी छोटे समोसे काढले होते, कारण ते खूप मग त्रास देतात. मोठे समोसे केले तर खात नाहीत, मग छोटे पटापट संपले जातात. त्यामुळे मग छोटे समोसे केले होते. मग बघू शकता रुची म्हटली की माझा व्हिडिओ काढ, म्हणून मग तिच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी एक इमली सॉस संपल्यामुळे टोमॅटो सॉसचा यूज केलेला आहे. बघू शकता करत आहे ती. समोसा मोठू पतलू समोसा खुशबू असं म्हणत आहे ती. मग बघू शकता किती छान असे चौघांनी समोसा पार्टी सुरू केलेली आहे. हाय करा रुही. पार्श्व आणि प्रणीलचं कन्व्हर्सेशन मी तुम्हाला ऐकवते इथे. किती छान असे दोघ जण. पार्श्व समोसा छान झालाय का? खावा. मग ते तुकडाच खायचा असतो. दे गुरुची. कसा झालाय प्रणील? घे दीदी तू. होय प्रणील कसा झालाय? प्रणील कसा झालाय समोसा? छान झालाय. नक्की असं कर. तसं नाही. पार्श्व कसा झालाय समोसा? छान झालाय का? नाही का रे, तुला आवडलं नाही? प्रणीलने सांडलं पाणी. नाही झाला? त्यांनी सांडलं. पार्श्व छान नाही झाला समोसा? झाला का नाही झाला मला सांग. झाला ना? हसा एकदा बघू. पार्श्व कसा हसतो? प्रणील तुला नाही हसायला लावलं. प्रणील कसा हसतो? पार्श्व तू कसा हसतो? कसा हसतो? मग अशा तऱ्हेने नंतरून मग कपडे राहिले होते घड्या घालण्याचे, तर ते कपडे जे आहेत ते घड्या घालून घेतल्या. रुहीने त्यासाठी आजीची हेल्प केली आणि मग शेवटी आज आवरून घेतलं. आणि दोघींनाही मला नंतरून अभ्यासाला बसवायचं होतं, कारण उद्याच्या पेपरची अजून तयारी करायची होती. रुही किती वेळ झाला एकाच साडीची घडी घालत होती. शेवटी फायनली म्हटलं मी घालते, नाही तर
पण घातली तिने. मग शेवटी बघा रुचीला मी अभ्यासाला बसवलं. रुची अभ्यासाला बसताना किरकिर करते, पण शेवटी उठताना पूर्ण अभ्यास करूनच उठते. त्यामुळं मग तिला बसण्यासाठी खूप मला तिला सारखं बोलवावं लागतं की अभ्यासाला ये म्हणून. मग शेवटी पहिल्यांदा रुचीचा होमवर्क करून घेतला, कारण रुहीचा जो पेपर आहे तो संपलेला होता. तिला आता फक्त स्कॉलरशिपचा जो आहे तोच पेपर होता, तो पण नेक्स्ट संडेला आहे. मग त्याची तयारी करून घ्यायची होती. मग तिला स्कॉलरशिपचा अभ्यास करायला बसवलं होतं आणि मी आणि रुची मराठीचा पेपर होता तिचा नेक्स्ट, त्याची तयारी करायला बसलो होतो. तर रुचीला फक्त जे आहे प्रॉब्लेम आहे तो काना, मात्रा, उकार, वेलांटी यामध्ये. आता जरा इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. फक्त अक्षराचं जरा तिला सांगावं लागतं वारंवार की अक्षर नीट काढ, अक्षर नीट काढ. बाकी तिला जास्त अभ्यासासाठी फोर्स करावं लागत नाही. आणि रुहीला मात्र सतत सांगावं लागतं, रुही अभ्यासाला घे, कारण एकदा ती टी व्ही पुढं बसली तर ते लवकर हाक मारल्याशिवाय उठतच नाही. मला परत दुसऱ्या दिवसाची तयारी करायची होती, हळदी कुंकूची तयारी. मग त्यासाठी मग मी आजचा व्लॉग इथंच संपवते आणि भेटूया आपण नेक्स्ट आमच्या हळदी कुंकूच्या व्लॉगमध्ये. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.